पोटात आग होत होती, चक्कर येत होती, मळमळ होत होती, सूज येत होती पायावर, चेहऱ्यावर. रिपोर्ट काढले, मग त्यांनी क्रिएटिन पहिली बरीच होती, डायलिसिस केलं. मग डॉक्टर म्हणे डायलिसिस करावं लागेल, डायलिसिस केलं. आता सध्या गरज नाही डायलिसिसची म्हणली. आपण आत्ताच रुग्णाचं जे मनोगत आपण ऐकलेलं आहे, त्यांना कमीत कमी एक 7 ते 8 वर्षापासून उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शनचा त्रास होता. पहिल्यांदाच माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा त्यांना खूप जास्त दम लागत होता, पायावर सूज होती, उलटी मळमळ होत होती, जेवण बिलकुल जात नव्हतं. त्यांच्या रिपोर्ट जेव्हा मी केले रक्ताचे, त्याच्यामध्ये क्रिएटिनिनचं प्रमाण जवळपास 12-13 पर्यंत त्यांचं गेलेलं होतं आणि रक्ताचं प्रमाण पण त्यांचं 8-8.5च्या आसपास होतं. त्यावेळेस मी त्यांना असा सल्ला दिला की आपल्याला डायलिसिस करण्याची गरज आहे. त्यावेळेस आपण 3 डायलिसिसचे सेशन्स दिले त्यांना. लघवी 24 तासामध्ये 1 ते 1.5 लिटर पर्यंत होत होती. त्यांना काही दिवस आपण ओपीडीला फॉलोअपला मी बोलवलं. हळूहळू त्यांचं क्रिएटिन थोडंसं लो लेवलला सेट होऊ लागलं. जेव्हा त्यांचं क्रिएटिनिन 5च्या आसपास आलं, डायलिसिस काही दिवस करता कमी करूया असा आम्ही प्रयत्न केला आणि बाबांना काही मेडिसिन्स व्यवस्थितरित्याने आपण चालू केले. त्यानंतर त्यांना आपण खाण्यापिण्याचे पथ्य पण अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तंतोतंत सगळ्या गोष्टी पाळल्या आणि आपण त्यांना एक 7-7 दिवसांनी फॉलोअपला बोलवत गेलो आणि मग त्यांचं डायलिसिस आपण बंद करू शकलो. शेवटच्या 1.5 महिन्यापासून त्यांचं डायलिसिस झालेलं नाहीये आणि त्यांचं क्रिएटिनिन एक 4.5 ते 5 या रेंजमध्ये आहे. त्यांना कुठलाही त्रास नाहीये. त्या मेडिसिन्स आणि पथ्य हे मात्र त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या पाळलेलं आहे. काही टॅबलेट कंटिन्यू देत आहे किडनी करता आणि रक्तदाबाकरता. जसं मी ऑलरेडी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की ह्या पेशंटच्या बाबतीत सुद्धा डायलिसिस बंद होऊ शकतं. याचं प्रमाण मी त्यांना 10 ते 20% सांगितलेलं होतं. म्हणजे त्यांना डायलिसिस जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा पण मी 100% गॅरंटी डायलिसिस बंद होईल ह्या केसमध्ये मी दिलेली नव्हती. कारण की जसं किडनीमध्ये काही रिकव्हरेबलची कंडिशन असते त्याच्यानंतर मेडिसिन काम करतात. कधी कधी काही पेशंट्समध्ये ती रिकव्हरीची कंडिशन पुढे निघून गेलो असतं, त्याला आपण इरिव्हर्सिबल डॅमेज म्हणतो किडनीला. त्या केसमध्ये मेडिसिन्स फार चांगल्या पद्धतीने काम करत नाही. त्यामुळे यांच्या कंडिशनमध्ये ते मेडिसिन्सनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आपल्याला काही प्रमाणात तरी आपण म्हणू शकतो यश आलेलं आहे की त्यांचं डायलिसिस काही काळ करता तरी आपण पोस्टपोन केलेलं आहे. त्यांचं क्रिएटिन अद्यापही पूर्णपणे नॉर्मल म्हणजे 1.5 च्या आतमध्ये आलेलं नाहीये, 1.2 किंवा 1.3 च्या आतमध्ये काही प्रमाणात आपण ते कंट्रोलमध्ये ठेवू शकलेलं आहे. सध्या त्यांना ऍटलीस्ट सध्या तरी डायलिसिसची गरज नाहीये. त्यांचं जे बाकीचे सगळं जे रुटीन गोष्टी आहेत ते अगदी व्यवस्थित चालू आहेत. ते मेडिसिन्स रेग्युलर घेतात आणि पथ्य पण चांगल्या पद्धतीने पाळतात.